मराठी कलाकारांसोबत तुम्ही काम करताय, तुम्ही चांदणीवरपासूनच म्हणजे तुमच्या ह्याच्यात अतुल कुलकर्णी, उपेंद्र लिमे, तर टेक्निशियन मराठी कलाकारांच्या तुम्ही पहिल्यापासून प्रेमात आहात का? हां, डेफिनेटली. बघ, मराठी चित्रपटचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे, वाटा आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, की दादासाहेब फाळकेचे मेन सिनेमाच ते दादासाहेब फाळकेने सुरू केलेला आपला महाराष्ट्रामध्ये. आणि मला वाटतं की आपले मराठी कलावंत खूप टॅलेंटेड आहे, अतिशय टॅलेंटेड आहे. थिएटरमध्ये मराठी थिएटर तुम्ही बघा, हिंदी चित्रपट बघा, खूप टॅलेंटेड. आणि बरेच लोक आपले मराठी चित्रपटमध्ये हिंदी सृष्टीमध्ये आलेले आणि खूप नाव कमवलं आणि खूप चांगलं काम केलं आहे. आणि का असतं, आपण मुंबईमध्ये माझी पिक्चर बेस असते, चांदनी बार, पेस्ट्री, कॉर्पोरेट, फॅशन, हिरोईन बघा, तर मला वाटतं की आपले टेक्निशियन पण आपले सगळे मराठी असतात. कॅमेरामॅन असून द्या, मेकअप दादा असून द्या, आपण बोलतात ॲक्टर्स किती आहे, तर एक कम्फर्ट लेवल असतो थिएटरवर. आणि सेटवर पण आपले बरेच लोक असतात, तर एक कम्फर्टेबल फिलिंग असतो आपल्याला. आणि मला वाटतं की मी स्वतः मला वाटतं मराठी कलावंतला आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. मराठी कलामध्ये टँट्रम्स पण भरपूर कमी असतात असं तुम्हाला वाटतं? असं काय नाही, टेंट्रम सर्वचे असतात, मराठी चित्रपटामध्ये पण असतात, हिंदी चित्रपटमध्ये कुठे पण असतात. असं नाही, आता ते तुम्हाला हँडल करायला पाहिजे. असं नाही की टेंट्रम सगळ्याला असतं. ॲक्टर असतो तर थोडासा टेंट्रम असतो, तर ॲक्टर नसतो. बट मला वाटतं की हँडल करायला पाहिजे. आणि कसं असतं की ना, ॲक्टर्स मी बघितलेलं आहे, मराठी चित्रपटचे असून हिंदी चित्रपट, दे डिपेंड्स ऑन द फिल्म मेकर. असं मला खूप लोक विचारतात, तुम्ही एवढे मोठी ॲक्टर्स बरोबर काम केला, कुठल्या ॲक्टर्सने तुम्हाला त्रास दिला, आम्ही खूप ऐकतो आहे हे ॲक्टर्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, शपथ सांगतो, फ्रॉम चांदनी बारपासून इंडिया लॉकडाऊन मी सर्व मोठे ॲक्टर्स बरोबर काम केलं. मला कोणी पण कधी पण स्ट्रेस नाही दिला की कधी लेट आले या कधी शूटिंग कॅन्सल कधी, असं कधी पण नाही झाला. ते लोकांना माहिती आहे की मधुर भंडारकर चित्रपट आपण करतो, ते एक हार्डवर्किंग रिअल स्पेसमध्ये करतो. आणि मी एक बजेटेड फिल्म बनवतो. माझी कुठली पण कशी पिक्चर कधी कमी पण चालली असेल, पण ते लॉस नाही झाली, बिकॉज मी बजेटमध्ये फिल्म बनवतो. मी ओव्हर बजेट करत नाही. मी आता तर रिसेंटली 2 पिक्चर माझी सुपरहिट झाली OTTवर, बबली बाउन्सर, इंडिया लॉकडाऊन. मी इंडिया लॉकडाऊन 25 दिवसामध्ये मी बनवली. साई तमणकर, प्रतीक बब्बर, हाना कुमरा, प्रकाश बेलवाडी, श्वेता बासू. बबली बाउन्सर तमन्ना भाटिया, मोठी कला स्टार आहे ती साऊथची हिंदी चित्रपटमध्ये. मी 40 दिवसामध्ये बनवली पिक्चर. तर मला आणि ते लोकांना माहिती आहे मी डेडिकेटेड असतो. मला माहिती आहे ॲज अ फिल्म मेकर मला काय पाहिजे, पिक्चरमध्ये किती शॉर्ट पाहिजे. मी ओव्हर स्पेंड करत नाही, मी बजेटमध्ये फिल्म बनवतो. ती माझी USP आहे. आणि हे असं नाही की आत्तापासून आहे, चांदनीबारपासून. आणि मी कधी पण असं नाही बघत की त्याप्रमाणे की अरे आता मी हे पिक्चर बनवली, ह्याचा बजेट आणखीन मोठा असेल. नाही, तुम्हाला सांगू काय, मी बॅक टू बॅक माझी म्हणजे ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट, फॅशन, बॅक टू बॅक सुपरहिट. त्यानंतर मी फॅशन मोठी पिक्चर होती माझ्या आयुष्यामध्ये, एवढं पिक्चरमध्ये फॅशन आणि हिरोईन मोठी पिक्चर होती. मी फॅशन नंतर मी जेल पिक्चर बनवली, मनोज वाजपेयी आणि नील नितीन मुकेशला घेऊन. ती 1/4 होती बजेट, फॅशनची 1/4. तर मी कधी पण अशा गणितमध्ये बसत नाही की अरे आता मी बनवली हे पिक्चर, ह्याच्यानंतर ती फॅशनचे डबल बजेट असायला पाहिजे. मला हे गणित समीकरण येत नाही. मला वाटतं की ही स्टोरी आहे, ही स्टोरी अशी असायला पाहिजे. मला वाटतं हे कमरामध्ये पिक्चर बनवायला पाहिजे मला ह्याच्यावर. तर मी त्याप्रमाणे नाही अभी लोक क्या कहेंगे, अरे यार तूने इतनी बड़ी फिल्म बनाई, अभी छोटी फिल्म क्यों बनायला. मला ते समीकरण समजच नाही. मी कधी पण मी आय एम अ स्टोरी टेलर आणि मी त्याप्रमाणे फिल्म बनवतो. प्रेक्षक माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जे प्रेक्षक मला जे प्रेम देतो आहे, 23 वर्षापासून मी पिक्चर बनवतो आणि मला राष्ट्र पुरस्कार मिळाले, कमर्शियली सक्सेस मिळाला, इंटरनॅशनल फेम मिळाला, पद्मश्री मिळाला. हे मी सर्व कॉन्ट्रीब्युशन ते प्रेक्षकाला देतो. ते आहे म्हणून मी आहे.